स्नेहा या कथेची नायिका नुकतीच 12वी सायन्स पास झाली. घरचे सांगत होते की इंजिनिअरिंग कर, पण हिने मात्र BSc करायचं ठरवलं. शेवटी ॲडमिशन घेतलंच. स्नेहा एक हुशार मुलगी होती. अभ्यास, खेळ व इतर ॲक्टिव्हिटीमध्ये खूप हुशार. तसेच टेबल टेनिस, खो खो यामध्ये सुद्धा नॅशनल प्लेयर. आईबाबांची लाडकी लेक. छोटा भाऊ तर तिची जान होता. बाकी तिला ॲक्टिव्हिटीज करता याव्या म्हणून तिने BSc निवडलं होतं. फर्स्ट इयर इतकं छान गेलं. कॉलेजमध्ये तिला तिची जीवाभावाची मैत्रीण मिळाली, स्नुहा. स्नेहा आणि स्नुहा दोघेही एका क्लासमध्ये फर्स्ट आणि सेकंड नंबरवर होत्या. एक सगळा क्लास दोघींच्या मैफिली मिसायला द्यायच्या. तसेच स्नुहाचा एक बॉयफ्रेंड होता, ते दोघींचे एक्स्ट्रा क्लास घ्यायचा. बघता बघता फर्स्ट इयर संपलं. सेकंड इयरला त्यांच्या ट्युशनमध्ये काही मुलं जॉईन झाली. त्यातच एक होता अंकुर. दिसायला तसा तो सो, पण स्नेहाला त्याचं नेचर खूप आवडायचं. तसा पण तो तिला भाव द्यायचा, कधी बोलायचा. धाडस केलं नाही दोघांना. पण बघता बघता लास्ट इयर आलं. दोन्ही वर्षी स्नेहानं टॉप केलं होतं. सुट्टी संपली आणि कॉलेज सुरू झालं. त्या वर्षी काहीतरी वेगळंच झालं. दुसऱ्या कॉलेजमधून एक नवी मुलगी जॉईन झाली, आयशा. ती खूप बिनधास्त आणि खुले दिलवाली लडकी. स्नेहा मॅडमने सांगितलं की नोट्स वगैरे तिच्यासोबत शेअर कर आणि मैत्री पण कर. त्यातच स्नुहाला काही वेगळ्या मैत्रिणी मिळाल्या आणि ते स्नेहापासून दूर होऊन गेली. हाय स्नेहा, हाऊ आर यू? प्लीज लेट मी नो यू नीड एनीथिंग अँड वी आर फ्रेंड्स फ्रॉम नाउ. स्नेहा. हाय, थैंक यू सो मच. तुम बहुत अच्छी हो स्नेहा. चलो कॅन्टीन चले, आयशा म्हणाली. अशी झाली दोघांची मैत्रीची सुरुवात. आयशासोबत स्नेहाला खूप भारी वाटायचं. तिच्या बाईकवरून फिरायचं, बाहेर खायचं, लाईफ खूप एन्जॉय करायची. जे जे ती करायला सांगायची ते ते सगळं आयशासोबत केलं. काही वेळात त्या दोघी बेस्ट फ्रेंड झाल्या. स्नेहा आयशाला सगळे सब्जेक्ट शिकवायची. स्नेहामुळेच आयशा 5वी सेमिस्टर पास झाली. आयशाचे आईवडील स्नेहाला खूप मानत. स्नेहाचा सिक्रेट क्रश अंकुर. हा नायक नाही बरं का. अंकुर एका लोअर मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगा. तो मुलीच्या बाबतीत तसा ढिला होता. तो नेहमी तिला बघत असे. अंकुर ज्या कॉलेजमध्ये होता त्याच कॉलेजमध्ये आयशा आधी शिकत होती. त्यामुळे आयशा आणि अंकुर चांगले फ्रेंड्स होते. अंकुरला जेव्हा कळालं की स्नेहा आणि आयशा बेस्ट फ्रेंड आहे, त्याने विचार केला की आयशाची मदत घेऊन आपण स्नेहाला पटवू शकतो. त्यानं तसं केलं पण. स्नेहा तर नेहमी आपल्या प्रिन्स चार्मिंगची स्वप्न बघत असे. अंकुर सगळ्या मुलीशी नेहमीच बोले, पण स्नेहा सोबत कधीच बोलायचं धाडस झालं नाही. पण एक दिवस आयशाचं नाव घेऊन सरांचा बर्थडेच्या निमित्ताने अंकुर तिच्याशी बोलला. हाय स्नेहा, मी थोडं बोलू का? असं आपल्या सरांचा बर्थडे आहे, तर सगळे सेलिब्रेट करायचं ठरवले. तू काही प्लॅन कर आणि सांग कसा करायचा ते. आणि मुलींकडून 50-50 रुपये घे. मस्त मोठा एक केक आणता येईल, अंकुर म्हणाला. इतकं सगळं एका दमात बोलून मोकळा झाला. तिचीही वेळ फर्स्ट इम्प्रेशन पाडायची हे तो जाणून होता आणि त्याचा प्रयत्न यशस्वी झाला पण. ठीक आहे, मी उद्या आणून देते आणि प्लॅन पण सांगते. चल बाय, उद्या बोलू, स्नेहा म्हणाली. एक ना, तुझा नंबर देशील का? म्हणजे उद्या कॉल करायला बरं होईल, अंकुर म्हणाला. ओके, घे. मला मेसेज कर, म्हणजे मी सेव्ह करते. स्नेहा. एकमेकांचा नंबर मिळाला म्हणून दोघे पण मनोमन खुश होते. त्यात अंकुर तर जास्त. तसं नवीन खेळणं मिळणार आहे. तिथून आपलं दोघांचं बोलणं सुरू झालं आणि दोघे चांगले फ्रेंड्स पण झाले. स्नेहा आणि आयशा दोघी पण अंकुरच्या ग्रँड सोबत फिरायला लागली. अंकुर नेहमी आशेला सांगून स्नेहाला पण बोलवत असे. स्नेहा अंकुरसोबत खूप एन्जॉय करत होती. तिला तर तो आवडायला पण लागला होता. आता ती फक्त अंकुरची स्वप्न पाहायला लागली. स्नेहाला नेहमी वाटायचं की कुणीतरी असावं, ज्याला पाहून आपण लाजावं, ज्याच्यासाठी आपण तयार व्हावं, जो फक्त आपली एक झलक पाहण्यासाठी आसुसलेला असावा. आणि तिला हे सगळं अंकुरमध्ये फील व्हायचं. अंकुर तिला 7व्या आसमानात असल्यासारखं वाटे. अंकुरने तिला हे टिपलं होतं आणि तो आता त्याच्या फायनल स्टेपकडे जायचा प्लॅन करत होता. एक दिवस अंकुरने स्नेहाला विचारलं की जे खूप दिवसांपासून ऐकायला असुसलेली होती. स्नेहा, एक ना एक सांगायचं होतं, पण कसं सांगू कळत नाही, अंकुर म्हणाला. अरे बोल ना, त्यात काय, आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, मग बिंदास बोल, स्नेहा म्हणाली. स्नेहा, मला एक वचन दे की तू माझ्याशी कधीच मैत्री तोडणार नाही. तुझं उत्तर असेल तरीही आधी प्रॉमिस कर, अंकुर म्हणाला. हो रे बाबा, पक्का प्रॉमिस. आधी सांग तरी काय झाले, स्नेहा म्हणाली. स्नेहा, आय थिंक आय लव्ह यू. आय कांट लिव्ह विदाऊट यू. मी तुला जेव्हा पाहिलं तेव्हापासूनच मी तुझ्या प्रेमात पडलोय. आता मला हे बेस्ट फ्रेंड म्हणून नाही राहायचं, तुझा बॉयफ्रेंड बनायचं आहे, अंकुर म्हणाला. स्नेहा खूप खुश झाली होती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिचं खूप मोठं स्वप्न आता खरं झाल्यासारखं वाटत होतं. पण एका क्षणात तिचे स्वप्न तुटले. तिला जाणीव झाली की आपल्या या नात्याचं
भविष्य काय? कारण स्नेहा एक ब्राह्मण आणि अंकुर मराठा दोघांचं मेळ शक्य नव्हतं. म्हणजे आजकाल सगळं चालतं पण दोघांची घरची खूपच जुन्या विचारांची. त्यामुळे शक्य नव्हतं. स्नेहा जाणत होती म्हणूनच पुढे जायला घाबरत होती. स्नेहाला माहीत होतं की तिचे बाबा या नात्याला कधीच मान्य करणार नाही. अंकुर तसा बिनधास्त होता कारण तो प्रेम कुठं करत होता. स्नेहा त्याच्यासाठी फक्त एक टाइमपास होती. त्याने तिला प्रपोज केले पण मजा म्हणून. स्नेहा मात्र खूप सिरियस होती. अंकुशने त्याच्या एका मित्रासोबत पैज लावली की मी या टॉपर स्नेहाला पटवून दाखवतोय. बघ त्यालाही पैज काहीही करून जिंकायची होती. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकणार होता. यापुढे काय घडलं आपण बघूया पार्ट 2 मध्ये. चला तर आजचा व्हिडिओ संपवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.